नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके आज तुमच्यासाठी एक नवीनच विषयावरती व्हिडिओ घेऊन आली आहे. रोबो क्लीनर जे मला रोजच्या माझ्या शिवणकामात खूप मदत करते, डायरेक्टली इनडायरेक्टली, आणि मी माझा खरा अनुभव तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे. रोबो क्लीनर हा घ्यायच्या पहिली मी खूप कन्फ्यूज होती की घ्यायचं की नाही. ह्याच्या पहिली मी खूप व्हिडिओज बघितली, खूप कमेंट्स वाचली, पण कमेंट्स यूट्यूबमध्ये ह्याचे चांगले नाही आहेत. पण तरी मला घ्यायचं होतं. काय माहिती की एक घ्यायचं होतं. ह्याचे नेगेटिव्ह कमेंट्स खूप आहेत, पण मी आज खरंच माझा अनुभव सांगते की मी आता ह्या रोबो क्लीनरला घेऊन 3 महिने झाले. खूप जण विचारत होते, ताई चुकीचा निर्णय होता का? पैसे वाया गेले का? आज या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. रोबो क्लीनर का घेतला? तर रोज झाडू मारायला वेळ मिळत नव्हता. घरात केस, धूळ जास्त होता आणि सतत शिवणकामाच्या ताण वाढत होतं. म्हणून म्हटलं थोडा टेक्नॉलॉजीचं मदत घेऊया. आता खरं गोष्ट सांगते, हो, रोबो क्लीनर उपयोगी आहे. रोजच्या हलकी सफाईला तो नक्कीच मदत करतो. केस, धूळ, छोटे कण छान उचलतो. पण तो झाडू पोछा ह्याचा पूर्ण पर्याय नाही आहे. कोपऱ्यातली खूप साठलेली घाण तो काढत नाही. एकदा तरी मॅन्युअल साफसफाई लागते. मग निर्णय चुकीचा होता का? खरं सांगायचं तर नाही, निर्णय चुकीचा नव्हता. पण जर अपेक्षा खूप जास्त ठेवला तर निश्चित होऊ शकते. रोबो क्लीनर हा फक्त सपोर्ट सिस्टीम आहे, मोलकरणी नाही. हे समजून घेतलं तर ते उपयोगी आहे. जर तुम्ही विचारत असाल पैसे वाया गेले का, तर माझं उत्तर आहे नाही, पैसे वाया गेले नाही. पण थोडा समजवता आहे. वेळ वाचतो, पण परफेक्ट क्लिनिंग नाही. आठवड्यातून एकदा तरी आम्हाला स्वतः करायलाच लागतो. आपल्याला कधी कधी बाहेर जायचं असते, पायात कचरा, घरात अजिबात वेळ नसतो की कचरा काढायला. पण अशा वेळी ना आपण म्हणजे मी काय करते, रोबो क्लीनर लावून जाते. हे झाडू पण म्हणजे डस्ट पण काढतो आणि त्याच्याबरोबर पुसतो पण. मग ते खूप बरं पडते की स्वच्छ होऊन जाते. आपण त्याला लावून बाहेर गेलं तरी ते आपलं घरभर सगळीकडे फिरून स्वच्छ करतं. हे खरंच मला खूप बरं वाटलं. आपण मोलकरणीची वाट बघत बसतो, आयत्या वेळी ती नाही येत म्हणून सांगते, मग परत स्वतः आपल्याला करायला लागतो. परत ती विश्वासू नाही आहे तर तिला राखायला खाली घरी बसायला लागतं. ही सगळी कटकट तरी संपते. बघा, तुम्ही हे बघू शकता, ती झिगझॅग पॅटर्नमध्ये वगैरे फिरवून स्वच्छ करते. आणि त्याला खाली एक पॅडसारखे असतं आणि तिकडे पाण्याची टाकी पण असते, त्याला टँक छोटीशी. मग तिकडून ती ओली होते आणि असं पुसत जातं. मग मी काय करते, आठवड्याला एकदा मी हाताने झाडू मारते आणि पुसते आणि रोजचं ह्याला लावते. असं होऊन माझं दिवसात 1.5 तास तरी माझे वाचतात. कारण आपलं 2 बेडरूमचं फ्लॅट आहे. ह्याच्यात झाडू पोछा करायला मला 1.5 तास लागायचे. पण आता मी फक्त मोठा कचरा उचलते, जे कागद आणि काही केस वगैरे असतात ते, आणि त्याच्यानंतर मी लावते. रोबो क्लीनर योग्य आहे जर तुम्ही काम करणारी महिला असेल, रोज हलकी सफाई हवी असेल, घरात केस धूळ जास्त असते, तर ही योग्य आहे. हा जर तुम्हाला रोजच परफेक्ट डीप क्लिनिंगला हवी असेल तर
हा तुम्हाला सूट नाही होणार. ह्याचं काम असं आहे ना की कॉर्नरमधून आधी मार्किंग करून घेतं ते, आणि त्याच्यानंतर आधी हॉल, दोन्ही बेडरूम असं पूर्ण फिरवून आपण सगळे एरिया कव्हर करतं. पूर्ण ह्याचं काम झाल्यानंतर ह्याचं डस्ट बॉक्स आणि ह्याची पॅड साफसफाई करून ठेवायला लागते. हा फक्त एक काम असतं जे रोज करायला लागते. हे बघा, मी असं मोठा कचरा, माझे शिवणीचं काय असते, दोरे वगैरे मोठे काढते, पेपर्स वगैरे, आणि नंतर त्याला क्लिअर करून ठेवते. कारण त्या मशीनमध्ये जाऊन अडकलं तरी शेवटी आपल्यालाच काढायला लागतं. त्याच्यासाठी ह्याच्याबरोबर ब्रश पण दिलेला आहे, आणि बाथरूमसमोरचे मॅट वगैरे फक्त काढून ठेवायला लागतं. एवढं कटकट आहे आपल्याला की रोज तेवढं करायला लागतं. नाहीतर ह्याची जास्त काय कटकट नाही आहे. आणि आता झाले 3 महिन्यापासून मी यूज करते. आता सध्या तरी 3 महिने झालेत, बघू तरी किती दिवस येतं. आणि खूप बरं वाटते. ताईनो, तुम्ही पण घ्यायचं असेल तर घ्या, मला तरी खूप बरं वाटलं. तर मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की रोबो क्लीनर घेतलेला हा निर्णय माझा चुकीचा नव्हता. अपेक्षा योग्य ठेवला तर तो उपयोगी आहे. हा पूर्ण आपल्या टेबलच्या खाली, सोफ्याच्या खाली, किचनमध्ये, सांधे कोपरे, टी व्ही युनिटच्या खाली, असं सगळ्याच्या खाली जाऊन आपलं काम करून येतं. आणि अख्खं घर झाल्यानंतर फिनिश क्लिनिंग म्हणून आपल्या जागी परत येतं. हा बघा, येतं कसं, परत चार्जिंगसाठी. जर काम करता करता चार्जिंग संपलं ना तर परत येऊन आपलं चार्ज करून घेतं आणि परत आपल्या कामाला लागतं. आपण जर मध्ये कुठे त्याला बंद केलं ना तर तो परत कुठे आपण बंद केलेलं असतं तिकडून परत आपलं कंटिन्यू काम करतं. हा खरं तर वायफायवरती चालतो, पण आमच्या घरात वायफाय नाही आहे म्हणून मी मॅन्युअलीच चालवते. ह्याच्याबद्दल अजून डिटेल तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, मी ह्याचे व्हिडिओज घेऊन येईन. ओके, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. रोबो क्लीनरबद्दल काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही रोबो क्लीनर घेणार का हेही मला कमेंट करून सांगा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.